हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। राज्यातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान। दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 4 जूनला जुमला पर्व संपणार, अच्छे दिन सुरू होणार। महाविकास आघाडीचं सरकार येणार, उद्धव ठाकरेंचा दावा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 46 जागा मिळतील, कारण आता मोदींविरोधात जनता लढाई लढते। मल्लिकार्जुन खरगेंकडून विश्वास व्यक्त। अन्न सुरक्षा कायदा यूपीए सरकारने आणला होता, मोदी आता खोटं बोलतायत, शरद पवार यांचं वक्तव्य। सुरुवातीला सक्षम नसल्याने भाजपला आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम, भाजप स्वतःला चालवते। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य। मला नकली संतान म्हणणारे उद्या आरएसएसलाही नकली म्हणतील, भाजप आरएसएसवर बंदी घालू शकतं। नड्डांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा टोला। भाजपचा विस्तार झाला, पक्ष उभा राहिलाय, जेपी नड्डांच्या बोलण्यामागचा हेतू। नड्डांच्या आरएसएसवरील वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे देशद्रोही, हिंदू शब्द न वापरण्यावरून केलेल्या विरोधकांच्या टीकांनंतर उद्धव ठाकरेंचं उत्तर। संजय तिना पाटलांकडून आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न, पण मानखुर्दला छत्रपती शिवाजीनगर केल्याशिवाय शांत बसणार नाही। कार्यालयातील तोडफोडीनंतर मिहीर कोटेचा यांचा हल्लाबोल। मुलुंडमधील कोटेचांच्या कार्यालयावर तोडफोडीनंतर फडणवीसांकडून पाहणी। तोडफोड प्रकरणी 5 जण अटकेत, तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल। चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा देण्यासाठी फडणवीस पोहोचतात। फडणवीसांच्या कोटेचांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।